मी माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. नीट एक्झाममध्ये पास होईन इतका चांगला अभ्यासही करू शकलो नाही. आई बाबा मला माफ करा. अशी नोट लिहून 20 वर्षांच्या दीक्षितने 3 मे 2026ला एक्झामला जायच्या जरा आधी स्वतःचं आयुष्य संपवलं. आणि दुसरीकडे काहींनी पैशाच्या जोरावर सिस्टीम हॅक करून पेपर लीक केला होता. त्यामुळे ज्या परीक्षेला घाबरून दीक्षितने हे पाऊल उचललं होतं ती नीट एक्झाम 12 मे 2026ला रद्द करण्यात आली. NCRBने दिलेल्या ताज्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतात 1,70,746 विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. आणि क्युरियस या मेडिकल जर्नलने केलेल्या स्टडीनुसार 80 डॉक्युमेंटेड सुसाईड केसेसपैकी 70% विद्यार्थी हे नीट किंवा जेईचे होते. 2017 मध्ये श्रीनगरमधल्या एका कोचिंग सेंटरने नीट आणि जेईच्या सक्सेसफुल स्टुडंट्सच्या जाहिरातीसाठी मोठी चूक केली होती आणि त्यानंतर संपूर्ण देशात त्या जाहिरातीची चर्चा झाली होती. त्या जाहिरातीत कोचिंग इन्स्टिट्यूटने काही टॉपर स्टुडंट्सचे फोटो वापरले होते, पण त्यातल्या 2 फोटोंमधले ते दोघे प्रत्यक्षात त्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीच नव्हते. एका फोटोमध्ये 2014च्या पेशावर स्कूल टेरर अटॅकमध्ये मृत्यू झालेल्या पाकिस्तानी मुलाचा फोटो होता, तर दुसरा फोटो हा पाकिस्तानी कॉमेडियन आणि यूट्यूबरचा होता. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा.